हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSCB AE आणि JEEसाठी मोस्ट इम्पॉर्टंट MCQs बघणार आहेत, जे की तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने नक्कीच इम्पॉर्टंट असणार आहेत आणि नक्कीच त्याने तुमचा जो स्कोर आहे एक्झाममधला तो बूस्ट होईल अशी मला खात्री आहे. आणि हे सगळे MCQs मी खास डिझाईन केले आहेत IBPS पॅटर्ननुसार. सो नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, द लॅप वाइंडिंग इज सुटेबल फॉर डॅश करंट अँड डॅश व्होल्टेज DC जनरेशन. ओके, म्हणजे DC मशीन्समध्ये आपण जी लॅप वाइंडिंग यूज करतो ती कोणत्या ॲप्लिकेशनसाठी सुटेबल आहे किंवा आपण कोणत्या ॲप्लिकेशनसाठी ते यूज करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल हाय करंट अँड लो व्होल्टेज ॲप्लिकेशन्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ड्युअल पेअर ऑफ नोड अँड ओपन सर्किट इज. म्हणजे नोड आणि ओपन सर्किटचा ड्युअल पेअर कोणता आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल मेश अँड शॉर्ट सर्किट. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नो लोड रेशिओ ऑफ अ 50 हर्ट्ज वन फेज ट्रान्सफॉर्मर इज 2000 upon 200 volts. The maximum flux in the core is 0.05 Weber. Then what is the approximate number of primary turns? म्हणजे एखाद्या 50 हर्ट्ज वन फेज ट्रान्सफॉर्मरचा जर नो लोड रेशिओ हा 2000 अपॉन 200 वोल्ट्स एवढा असेल आणि त्यातून मॅक्झिमम फ्लक्स हा 0.05 वेबर असेल तर त्याचे ॲप्रॉक्सिमेट नंबर ऑफ प्रायमरी टर्न्स किती असणार आहेत असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 180. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ हीटर ऑफ रेजिस्टन्स 300 ओहम इज कनेक्टेड टू द मेन सप्लाय फॉर 10 minutes. इफ द हीट प्रोड्यूस्ड इन दिस हीटर ड्युरिंग दिस टाइम इज 18 जूल, देन फाइंड द करंट थ्रू इट. म्हणजे सपोज आपण जर एक हीटर कन्सिडर केला ज्याचा की रेजिस्टन्स हा 300 ओहम असणार आहे आणि त्याला आपण मेन सप्लायला कनेक्ट करणार आहे 10 मिनिटांसाठी. मग जर त्याच्यातून जी हीट प्रोड्यूस होणार आहे या टाईममध्ये ही जर 18 जूल असणार आहे तर त्यातून फ्लो होणारा करंट किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 0.01 अँपियर. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मेकॅनिकल लॉसेस इन अ सिंक्रोनस मोटर इन्क्लूड. म्हणजे एखाद्या सिंक्रोनस मोटरमधले मेकॅनिकल लॉसेसमध्ये कोणकोणते लॉसेस इन्क्लुडेड आहेत असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल कोर लॉसेस इन लॅमिनेशन्स अँड फ्रिक्शन अँड वाइंडेज लॉसेस. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द सपोर्ट्स आर ॲट इक्वल लेवल्स अँड द टेन्शन इन अन ओव्हरहेड लाईन इज इन्क्रीज टू 2 times देन. म्हणजे जर दोन सपोर्ट्स हे आपण इक्वल लेवलला कन्सिडर केले आणि ओव्हरहेड लाईनमधला जो काही टेन्शन आहे तो आपण 2 टाइम्सनी वाढवला किंवा इन्क्रीज केला तर तिथे काय होणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल सॅग इन्क्रीजेस टू हाफ ऑफ प्रिव्हियस व्हॅल्यू. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट इज हायर इन. म्हणजे आर्मेचर रिॲक्शन इफेक्ट ही कशामध्ये हायर असते असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल फील्ड कंट्रोल मेथड. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द थेवेनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज अक्रॉस द टर्मिनल्स AB इन द फिगर शोन बिलो इज. म्हणजे बिलो फिगरमध्ये थेवेनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज A आणि B या टर्मिनलच्या अक्रॉसचं किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 100 वोल्ट. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सुटेबल फॉर द ओव्हरहेड कंडक्टर्स ऑफ ट्रान्समिशन लाईन्स. म्हणजे बिलो ऑप्शन्सपैकी ट्रान्समिशन लाईन्सच्या ओव्हरहेड कंडक्टरसाठी कोणता ऑप्शन सुटेबल नाही आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इन्स्टंटेनियस करंट इन अ सर्किट इज गिवन बाय
the equation I is equal to 4 cos omega t plus theta ampere the RMS value of current is. म्हणजे एखाद्या सर्किटमधला जर इन्स्टंटेनियस करंट आपण या इक्वेशनने देणार आहे I इज इक्वल टू 4 cos ओमेगा टी प्लस थीटा ॲम्पियर, मग त्यातल्या करंटची RMS व्हॅल्यू किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 2√2 ॲम्पियर. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन इज सपोर्टेड बाय 2 सपोर्ट्स ॲट द इक्वल लेवल्स. If the length of the conductor span is increased by 2 times, then the sag will. म्हणजे एखादा ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन जर आपण कन्सिडर केला आणि त्याच्यात जर 2 सपोर्ट्स आपण कन्सिडर केले जे की इक्वल लेवल्सला असणार आहे आणि कंडक्टर स्पॅनची जर आपण लेंथ 2 टाइम्सने इंक्रीज केली तर सॅगवर काय चेंज होणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल सॅग विल इंक्रीज बाय 4 टाइम्स. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द व्होल्टेज अक्रॉस द इम्पेडन्स Z इज 100 at an angle 15 volt and the current through it is 20 at an angle minus 45 ampere, then find the reactive power. म्हणजे एखादं जर आपण इम्पेडन्स Z कन्सिडर केलं तर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे 100 at an angle 15 volt इतका असणार आहे आणि जर त्याच्यातून फ्लो होणारा करंट हा 20 at an angle minus 45 ॲम्पियर एवढा असेल तर त्यातला रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे Q हा काय असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल Q इज इक्वल टू 1732 VAR. ओके. VAR ही रिॲक्टिव्ह पॉवरची युनिट आहे. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ JFET has the following parameters. IDSS is equal to 30 milliampere, VGS of is equal to minus 5 volt, VGS is equal to minus 4.5 volt. Then find the value of the drain current. Okay. म्हणजे एखादा जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर त्यांनी कन्सिडर केला आहे ज्याचे की पॅरामीटर्स असे आहेत, ड्रेन आणि सोर्समधून फ्लो होणारा करंट हा 30 मिलीअम्पियर असणार आहे, गेट आणि सोर्स या टर्मिनल्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज ऑफ स्टेटमध्ये -5 व्होल्ट असणार आहे आणि गेट आणि सोर्सच्या मधलं व्होल्टेज इन ऑन स्टेट हे -4.5 व्होल्ट असणार आहे. तर ड्रेन करंटची काय व्हॅल्यू असणार आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 0.3 मिलीअम्पियर. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर द सर्किट शोन बिलो द व्होल्टेज अक्रॉस 10 फॅरेड अँड 40 फॅरेड कपॅसिटर्स आर. म्हणजे त्यांनी जे तुम्हाला सर्किट दिले त्यातून 10 फॅरेड आणि 40 फॅरेड कॅपॅसिटर्समधून व्होल्टेज किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. याचा आन्सर येईल 4 व्होल्ट अँड 1 व्होल्ट रिस्पेक्टिव्हली. ओके. म्हणजे 10 फॅरेडमधून 4 व्होल्ट आणि 40 फॅरेडमधून 1 व्होल्ट. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रेशिओ ऑफ एरिया अंडर द लोड कर्व टू द टोटल एरिया अंडर द रेक्टँगल इन विच इट इज कंटेन्ड गिव्स द व्हॅल्यू ऑफ. म्हणजे एरिया अंडर द लोड कर्व आणि टोटल एरिया अंडर द रेक्टँगल इन विच इट इज कंटेन्ड हा रेशिओ कशाचा असतो किंवा याच्यामुळे आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल लोड फॅक्टर. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेंटली असोसिएटेड विथ द ऑक्झिलरी मोटर स्टार्टिंग. म्हणजे फॉलोइंग स्टेटमेंट्सपैकी कोणता स्टेटमेंट हा ऑक्झिलरी मोटर स्टार्टिंगच्या रिलेटेड करेक्ट आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल स्मॉल डायरेक्ट कपल्ड इंडक्शन मोटर यूज्ड. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स कन्झ्युम्स द लीस्ट अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजे फॉलोइंग मेजरिंग
इन्स्ट्रुमेंट्सपैकी कोणता इन्स्ट्रुमेंट हा लीस्ट अमाऊंट ऑफ एनर्जी कंझ्युम करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल PMMC. ओके, PMMC म्हणजे काय? परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द स्टँडर्ड व्होल्टेज बिटवीन एनी टू फेजेस इन अ 3-phase 4-wire सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम इज. म्हणजे एखादं 3-phase 4-wire सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम जर आपण कन्सिडर केलं तर त्यातल्या 2 फेजेसमधलं स्टँडर्ड व्होल्टेज हे किती असणार आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर येईल 400 व्होल्ट. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन BJT फॉर ॲम्प्लिफिकेशन पर्पज द एमिटर बेस जंक्शन इज डॅश अँड द कलेक्टर बेस जंक्शन इज डॅश. BJT जर आपण कन्सिडर केला म्हणजेच बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरमध्ये ॲम्प्लिकेशन पर्पजसाठी एमिटर बेस जंक्शन म्हणजेच EB जंक्शन ज्याला आपण म्हणतो आणि कलेक्टर बेस जंक्शन ज्यालाच आपण CB जंक्शन असं म्हणतो, तर यांची बायसिंग कशी असते असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल फॉरवर्ड अँड रिव्हर्स. ओके, म्हणजे एमिटर बेस जंक्शन ही फॉरवर्ड बायस्ड असणार आहे आणि कलेक्टर बेस जंक्शन ही रिव्हर्स बायस्ड असणार आहे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द कोर स्टेपिंग इन अ कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. म्हणजे कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण कोर स्टेपिंग म्हणून एक प्रोसेस करतो. मग ते आपण कशासाठी करतो किंवा त्याचा अर्थ काय असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल टू डिक्रीज द लेंथ ऑफ मीन टर्न्स. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू अ फ्रान्सिस टर्बाइन. ओके, म्हणजे फ्रान्सिस टर्बाइनच्या रिलेटेड त्यांनी काही स्टेटमेंट्स दिलेत खाली. मग त्यापैकी कोणते स्टेटमेंट्स करेक्ट आहेत हे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. सो यातला फर्स्ट स्टेटमेंट आहे यूज्ड इन मीडियम हेड्स अँड फॉर मॉडरेट डिस्चार्ज. आणि जो थर्ड स्टेटमेंट आहे अन एक्झाम्पल ऑफ मिक्स्ड फ्लोट टर्बाइन, हे स्टेटमेंट्स करेक्ट आहेत. ओके, सेकंड ऑप्शन त्याच्यातला चुकीचा आहे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द करंट थ्रू अ 7 ohm रेजिस्टर फॉर द फिगर शोन बिलो. म्हणजे त्याने जे सर्किट दाखवलं आहे फिगरमध्ये त्यातल्या 7 ohm रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट किती असणार आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर याचा आन्सर येईल 6 अँपियर. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द रेडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टम अ सेपरेट फीडर रेडिएट्स फ्रॉम अ सिंगल सबस्टेशन अँड फीड्स द डिस्ट्रीब्युटर्स ॲट. म्हणजे एखादा रेडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टम जर आपण कन्सिडर केला तर त्यात एक सेपरेट फीडर हा एका सिंगल सबस्टेशनमधून रेडिएट होत असतो आणि तो कोणत्या डिस्ट्रीब्युटर्सला फीड करतो असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल डिस्ट्रीब्युटर्स ॲट वन एंड ओनली. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द डिमांड फॅक्टर इज डिफाईन्ड ॲज. म्हणजे डिमांड फॅक्टरची डेफिनेशन विचारली आहे त्यांनी. डिमांड फॅक्टरचा फॉर्म्युला काय असणार आहे? मॅक्झिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड. ओके, सो याचा आन्सर येईल मॅक्झिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द डेसिमल इक्विव्हॅलंट ऑफ 1111111 इज. म्हणजे त्यांनी एक नंबर दिला आहे बायनरीमध्ये आणि त्याचा डेसिमल इक्विव्हॅलंट तुम्हाला फाइंड करायचा आहे. तर याचा आन्सर येईल 63. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द गिवन सिम्बॉल इज ऑफ. म्हणजे त्याने एक फिगर दिले आणि त्याच्यात जे सिम्बॉल आहे ते कशाचं आहे किंवा कोणत्या गेटचं आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल XOR गेट. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग रेफर्स टू द युनिट ऑफ परमियन्स. म्हणजे फॉलोइंग ऑप्शन्सपैकी कोणता हे परमियन्सचे युनिट आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल वेबर अपॉन 80. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ब्रिज इज नॉट यूज फॉर द मेजरमेंट ऑफ इंडक्टन्स. म्हणजे फॉलोइंगपैकी कोणता ब्रिज हा आपण इंडक्टन्स मेजर करायला यूज करत नाही असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल डी शॉर्ट्स ब्रिज. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ 3-phase स्लिप रिंग इंडक्शन मोटर हॅज अ रोटर रेजिस्टन्स ऑफ 0.05 ohm per phase and the rotor reactance
of 0.04 ohm per phase. Then calculate the external rotor resistance required to obtain the maximum torque at starting. म्हणजे एखादा 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर जर आपण कन्सिडर केला ज्याचा की रोटर रेजिस्टन्स हा 0.05 ओहम पर फेज असणार आहे आणि ज्याचा रोटर रिॲक्टन्स हा 0.04 ओहम पर फेज असणार आहे, तर एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स आपल्याला किती रिक्वायर्ड आहे मॅक्झिमम टॉर्क ॲट स्टार्टिंग मिळवण्यासाठी असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल 0.04 ओहम पर फेज. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अ DC मशीन द मेन पोल इज लॅमिनेटेड फॉर. म्हणजे एखाद्या DC मशीनमध्ये आपण जे मेन पोल असतं ते लॅमिनेट कशासाठी करतो किंवा लॅमिनेशन्स कशासाठी यूज करतो त्यामागचे रिझन काय आहे असा क्वेश्चन आहे. सो याचा आन्सर येईल रिड्यूसिंग द हिस्टेरेसिस लॉस. ओके. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण IBPS पॅटर्ननुसार महाडेस्कॉम AE JEसाठी MCQs बघितले. सो हे MCQs तुम्ही स्वतः सॉल्व करायचे प्रयत्न करा आणि तुमचं कुठे कुठे चुकते हे ॲनलाइज करा आणि नक्कीच याचा फायदा तुम्हाला एक्झाम सॉल्व करताना होईल अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.